या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत सरू तिच्या मैत्रिणीला म्हणजे वर्षाला तिच्या आणि राजनच्या लग्नाचा फोटो दाखवते आणि तो फोटो पाहून वर्षाला तर धक्काच बसतो। ती विचारते की म्हणजे हा तुझा नवरा आहे का? आणि त्यावेळी सरू म्हणते की हो। तर वर्षा विचारते की अगं मग तू त्यांच्यापासून अशी का लपते? तर सरू रडतच म्हणते की फक्त आणि फक्त माझ्या कमळीसाठी। आणि मग ती वर्षाला 17-18 वर्षांपूर्वी नेमकं काय घडलं होतं हे सांगायला सुरुवात करते। ती सांगत असते की माझ्या सासऱ्यांनी यांच्या आत्यांना वचन दिलं होतं की यांचं लग्न त्या आत्याच्या मुलीसोबतच होईल, मात्र यांनी इकडे माझ्यासोबत लग्न केलं आणि ही गोष्ट यांच्या आत्याला अजिबात आवडली नाही। मग ती माझ्या आणि कमळीच्या जीवावर उठली। तिने आम्हा दोघींना मारण्यासाठी काही गुंड पाठवले, मात्र नशीब बलवत्तर म्हणून आम्ही दोघी जणी वाचलो आणि म्हणूनच मी इतकी वर्ष यांच्यापासून लांब राहिले, फक्त आणि फक्त माझ्या कमळीसाठी। या वर्षांमध्ये मी कमळीला कधी कोणाच्या नजरेला पडू दिलं नाही आणि याचसाठी मी तिला मुंबईला जाऊ नको असंही सांगत राहिले। पण आता बघ माझ्यावर काय वेळ आली आहे। हे सुद्धा मुंबईतच असतात आणि आता कमळीसुद्धा मुंबईमध्येच गेली। जर चुकून यांना कळलं ना की कमळी यांची मुलगी आहे तर ते तिला घरी घेऊन जातील, मात्र त्या आत्याला हे अजिबात आवडणार नाही आणि मग तिने जर माझ्या कमळीच्या जीवाचं काही बरं वाईट केलं ना तर मी जिवंत नाही राहू शकणार। आणि मग ती रडतच वर्षाला मिठी मारते। तर वर्षा कशीबशी तिला समजावत शांत करते। दुसरीकडे राजन त्या गावात सगळीकडे गौरीचा म्हणजेच सरूचा शोध घेत असतो आणि त्यावेळी सरू देखील त्याच्या पाठोपाठ तिचा चेहरा लपवून फिरत असते। सगळ्या गावामध्ये शोध घेतल्यानंतर राजन तर खूपच थकून जातो आणि एके ठिकाणी विसाव्यासाठी बसतो। त्याची अवस्था पाहून सरूला वाईट वाटत असते आणि मग त्यानंतर ती तिथे जवळच खेळणाऱ्या एका लहान मुलीला बोलावून घेते आणि तिच्या हातात पाण्याचा ग्लास देत म्हणते की त्या काकांना हे पाणी नेऊन दे। त्यावरती मुलगीही हो म्हणते आणि लगेच राजनसाठी पाणी घेऊन जाते। राजन आनंदाने तिला विचारतो की तुला कोणी सांगितलं मला पाणी द्यायला? तर ती मुलगी पटकन सरूकडे इशारा करते, मात्र सरू पटकन घरामध्ये जाऊन लपते। तर राजन त्या मुलीकडे बघत म्हणत असतो की गौरी जेव्हा आपली मुलगी या मुलीच्या वयाची असेल तेव्हा अशीच गोड दिसत असेल ना गं? आणि राजनचं ते बोलणं ऐकून सरूला वाईट वाटतं, नकळतपणे तिचे डोळे भरून येतात। तिला असंही वाटतं की आपण राजनला जाऊन सगळं खरं सांगावं, मात्र ती स्वतःला थांबवते। राजन मात्र मनाशी ठरवतो की आता काही झालं ना तरी मी माझ्या गौरीला आणि आमच्या मुलीला शोधून काढणारच आणि मग तो त्यासाठी देवी आईकडे प्रार्थनाही करतो। दुसरीकडे सायबा ऋषीला भेटण्यासाठी हॉस्पिटलमध्ये जातो आणि मग त्यानंतर तो कबड्डी प्रॅक्टिसच्या वेळी काय काय घडलं ते सगळं ऋषीला सांगतो। आणि ते सगळं काही ऐकून ऋषी तर डोक्यालाच हात लावतो। तो म्हणत असतो की सायबा म्हणजे खरंच तुम्ही कॅन्टीनमध्ये प्रॅक्टिस केली? तर सायबा म्हणतो हो ऋषी, म्हणजे आमच्याकडे दुसरा ना पर्यायच नव्हता म्हणून आम्हाला तिथेच प्रॅक्टिस करावी लागली। आणि ते ऐकून ऋषी हसतच म्हणतो की सायबा तू आता खरंच कोच शोभतोस बरं का? मात्र त्यावेळी सायबा म्हणतो की ऋषी अरे पण आजची प्रॅक्टिस तर झाली, पण उद्याचं काय? कारण आज कॅन्टीन रिकामं होतं, उद्या ते रिकामं असेल असं नाही ना। मग आपल्या टीमने प्रॅक्टिस करायची तरी कुठे, कारण स्पर्धा तोंडावर आली आहे। आणि हे ऐकून ऋषीही काळजीत पडतो। तो म्हणू लागतो की सायबा तू ना काही करून मला इथून बाहेर काढ, मग मी बघतो की आपल्या टीमला ग्राउंडवर प्रॅक्टिस करण्यापासून कोण थांबवतं ते। आई इथून गेली ना की आपण देखील हॉस्पिटलमधून बाहेर पडू। पण ते ऐकून सायबा घाबरून म्हणतो की ऋषी तुला काय वेड लागलंय की काय, की आता तुला माझ्या नोकरीवर पाय द्यायचा आहे? अरे मॅडमला जर हे सगळं कळलं ना तर त्या खरंच मला कामावरून काढून टाकतील आणि मग मला रस्त्यावर भीक मागत फिरावं लागेल। माझ्यावर प्लीज असा अन्याय नको करू मित्रा। आणि सायबाची ती सगळी ॲक्टिंग पाहून ऋषी हसू लागतो। तितक्यात कमळी त्या ठिकाणी येते। तिला पाहून या दोघांनाही आनंद होतो। मग ऋषी तिला विचारतो की कबड्डीची प्रॅक्टिस कशी सुरू आहे? कमळी सांगते की सर तुम्ही काही काळजी करू नका, सगळं काही व्यवस्थित आहे। त्यानंतर सायबा तिला विचारतो की काय गं तू अचानक इथे कशी आली? आणि त्यावेळी कमळी सांगते की आज आमच्या हॉस्टेलच्या कॅन्टीनमध्ये शेवयांची खीर बनली होती आणि तीच गरमागरम खीर मी आज ऋषी सरांसाठी घेऊन आली आहे। आणि हे ऐकून ऋषी आणि सायबा तर खूपच खुश होतात आणि मग त्यानंतर सायबा आधी स्वतः खीर टेस्ट करतो आणि मग ऋषीला भरवतो देखील। मात्र त्यानंतर अचानक त्याला आठवतं की नयनताराने त्याला एक कॉल करायला सांगितलं आहे, त्यामुळे तो त्या खिरीचा डबा कमळीच्या हातात देतो आणि कॉल करण्यासाठी बाहेर जातो। आणि सायबा असं निघून गेल्यामुळे मग कमळी स्वतःच्या हाताने ऋषीला खीर भरवायला सुरुवात करते। त्यावेळी त्या दोघांनाही थोडंसं अवघड
चिडल्यासारखं वाटत असतं. मात्र मग कमळी हळूहळू ऋषीसोबत गप्पा मारू लागते आणि ऋषीही हसतच तिच्या हाताने खीर खातो. त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी आपण पाहतो की अनिकाला सकाळी लवकरच जाग आलेली असते. मग ती लगेच तिच्या एका मैत्रिणीला कॉल करते आणि तिला सांगते की हे बघ, पुढच्या 15 मिनिटांमध्ये मला आपली टीम ए ग्राउंडवर हजर हवी आहे. तर ती मैत्रीण घाबरूनच विचारते, कशासाठी? इतक्या लवकर आपण ग्राउंडवर का जायचं आहे? तर अनिका म्हणते की हे बघ, त्या गावछापला आणि तिच्या टीमला अजिबात आपण प्रॅक्टिस करायची संधी द्यायची नाही आहे. त्यामुळे पुढच्या 15 मिनिटांमध्ये तुम्ही सगळ्यांनी ग्राउंडवर या. आणि त्यावर ती मुलगी ही हो म्हणते. त्यानंतर मग अनिका तिच्या टीमसोबत ग्राउंडवर जाते. मात्र तिथे कमळी तिच्या टीमसोबत प्रॅक्टिस करत असते. हे पाहूनही अनिका नेहमीप्रमाणे चिडते आणि रागातच म्हणते की गावछाप, काल प्रिन्सिपल सरांनी तुला काय सांगितलं आठवत नाही आहे का? टीम एला अजिबात तुम्ही डिस्टर्ब करायचं नाही, त्यामुळे निघ इथून. मात्र कमळी म्हणते की हे बघ अनिका, तुमचा प्रॅक्टिसचा टाईम 7 वाजता आहे आणि आत्ता फक्त 6 वाजलेत, त्यामुळे आम्हीच इथे प्रॅक्टिस करणार. मात्र ती अनिका कमळीचं काही ऐकत नाही आणि मग त्या दोघींमध्ये चांगलाच वाद निर्माण होतो. दोघीही मोठमोठ्याने एकमेकींशी भांडत असतात. अनिका कमळीला वाटेल ते बोलत असते आणि हे निंगीला सहन होत नाही आणि मग ती अनिकासोबत वाद घालायला पुढे येते. मात्र अनिका निंगीला धक्का देऊन खाली पाडते. त्यामुळे निंगी आणि कमळीच्या टीममधील इतर मुली खूपच चिडतात आणि मग त्यानंतर ग्राउंडवरच त्या दोन्ही टीममध्ये मारामारीला सुरुवात होते. कमळीच्या टीममधील मुली त्या अनिकाला आणि तिच्या टीममधील मुलींना चांगल्याच मारतात आणि ते पाहून कमळी घाबरते. ती त्या सगळ्या मुलींना शांत करण्याचा प्रयत्न करत असते. मात्र कोणीही ऐकत नाही आणि मग त्यानंतर हे सगळं प्रकरण प्रिन्सिपल सरांपर्यंत जातं. रागिनीसुद्धा कॉलेजमध्ये आलेली असते. ती त्या प्रिन्सिपल सरांना सगळं काही सांगते आणि म्हणते की मला सांगा, आपण या गावठी मुलींना इथे नेमकं कशासाठी ॲडमिशन दिलं आहे? म्हणजे आपण यांना स्कॉलरशिप द्यायची, राहायला खायला फुकट द्यायचं आणि मग या मुली काय करणार? तर माझ्याच मुलीला मारणार का? आणि हे ऐकून प्रिन्सिपल सर म्हणतात की मॅडम, असं काही नाही आहे, मी या मुलींना समजावतो. मात्र ती रागिनी काही ऐकायला तयारच नसते. कमळी तिला सांगते की हे बघा मॅडम, आधी चूक अनिकाने केली होती. तिने निंगीला ढकललं म्हणून निंगी तिच्या अंगावर धावून गेली. पण ती रागिनी कमळीचं काही ऐकत नाही. ती प्रिन्सिपल सरांना म्हणते की आता या मुलींवर तुम्ही लवकरात लवकर ॲक्शन घ्या, नाहीतर मग मला ॲक्शन घ्यावी लागेल. जर आता तुम्ही काही केलं नाही ना, तर मग मी सरळ पोलीस कंप्लेंट करेल आणि मग जेव्हा पोलिसांच्या या मुलींना 4 फटके बसतील ना, तेव्हाच या जागेवर येतील. पण हे ऐकून प्रिन्सिपल सर घाबरून म्हणतात की मॅडम, तुम्ही असं काही करू नका, मी या मुलींना बरोबर शिक्षा देतो. आणि मग त्यानंतर ते कमळीला, निंगीला आणि त्यांच्या टीमला सांगतात की आजपासून तुम्ही कॉलेजच्या प्रिमाइसमध्ये कुठेच प्रॅक्टिस करायची नाही. आणि हे ऐकून या दोघींनाही धक्का बसतो. कमळी म्हणत असते की सर, आम्हीसुद्धा या कॉलेजच्या विद्यार्थिनी आहोत, मग आमच्यावर असा अन्याय का? मात्र प्रिन्सिपल सर म्हणतात की हे बघा, तुमच्या टीमशी आमचा काही संबंध नाही आहे. तुमच्या टीमला मान्यता दिली हीच खूप मोठी गोष्ट आहे आणि या सगळ्या गोष्टींचा विचार ना तुम्ही मारामारी करायच्या आधी करायला हवा होता, आत्ता नाही. त्यामुळे मी जितकं सांगतोय तितकं लक्षात ठेवा. आणि हे ऐकून या दोघींनाही खूप वाईट वाटतं. अनिका आणि तिची आई मात्र हसत असतात. दुसरीकडे ती कामिनी गौरीचा आणि तिच्या मुलीचा शोध घेण्यासाठी काही गुंडांना सिद्धटेकमध्ये येते. ती देखील गावकऱ्यांकडे इथे कोणी गौरी मोहिते नावाची बाई आहे का अशी चौकशी करत असते. आणि दुसरीकडे राजन देखील गौरीची चौकशी करत सगळीकडे फिरत असतो. तर इकडे अनिका तिच्या आईवर म्हणजेच रागिनीवर खूपच खुश होते आणि तिचे आभार मानते. तर रागिनी म्हणत असते की बेबी, तुझ्यासाठी मी काही करायला तयार आहे. आणि त्या दोघींचं असं बोलणं ऐकून कमळीला आणि निंगीला खूप वाईट वाटतं. त्यांना कळतच नाही की आता स्पर्धेसाठी प्रॅक्टिस नेमकी करायची तरी कुठे. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेट्ससाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा.